जगामध्ये बाकीचे देश संपले. या जगातले बाकीचे देश संपले. या देशामध्ये आज आपण बघायला गेलं, जगातल्या देशांमध्ये पाहायला गेलं, सर्व देश संपले. राहिली होती भारत. भारताची ही लोकसंख्या हळूहळू संपत आली. भारताची ही लोकसंख्या हळूहळू संपत आली. बाकीचे देश गाडून गेले. मग मला सांगा, दर 100 वर्ष पूर्ण झाली तर हे असं का होतं? 100 वर्ष पूर्ण झाली तर जग का नष्ट होतं? जगामध्ये 84 योनी का नष्ट होतात? असं सतत का चालू राहतं? जगाची लोकसंख्या 100 वर्षात भरपूर वाढते, अगदी अब्जावधीपर्यंत होते. प्रत्येक देशाची लोकसंख्या ही कोट्यावधी ते अब्जावधीपर्यंत जाते. मला सांगा, एका मुलीचे आणि मुलांचे दिसणारे लोन किती असतात? भरपूर असतात 100 वर्षामध्ये. कधी कधी मुलं आणि मुली जास्तही होतात. एखाद्या व्यक्तीला सुद्धा होतात. त्या मुलाला असू दे किंवा मुलीला जास्त होतात आपल्यासारखे लोक. अशी जगाची लोकसंख्या सतत झपाट्यानं 100 वर्षात वाढत राहते. आणि झपाट्यानं वाढलेली लोकसंख्या सतत ही जी भूमी आहे ही व्यापून टाकते. अगदी जंगलही नष्ट करत आणते. जंगल नष्ट होणं म्हणजे काय? तर अगदी पशुपक्षी प्राण्यांना जंगलही ठेवत नाही राहण्यासाठी. अशी झपाट्यानं वाढत जाणारी लोकसंख्या 100 वर्ष पूर्ण झाली की नष्ट होत जाते. नष्ट व्हायला कारणीभूत मनुष्य आहे का? तर नाही. असं भाकीतच आहे. भाकीत म्हणजे काय? भविष्य. अशी भविष्यवाणीच आहे. दर 100 वर्षाने हे नष्टच होत असतं. हे भाकीतच आहे. त्याला कारणीभूत एखादी व्यक्ती आहे का? नाही. अशी प्रगती होतच राहते 100 वर्षाच्या काळात आणि असं नष्ट होतच राहतं.